आज आपण टी परीक्षेसाठी काही उपयुक्त प्रश्न बघणार आहोत. ते आहेत मराठी व्याकरणातील. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रश्न 1. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? तर याचे पर्याय आहेत. 1. केशराचे शेत. 2. संपूर्ण बाळकराम. 3. ही श्रीची इच्छा. 4. बहुरूपी. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संपूर्ण बाळकराम. पुढचा प्रश्न. पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. तर याचे 4 पर्याय आहेत. धार आणि काठ. 2. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र. 3. साहित्य आणि सौंदर्य. 4. जाळ्यातील चंद्र. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धार आणि काठ हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? 1. ग्रंथाली. 2. मौज. 3. पॉप्युलर. 4. सुविचार प्रकाशन मंडळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुविचार प्रकाशन मंडळ. पुढचा प्रश्न. पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? 1. महेश एलकुंचवार. 2. गंगाधर गाडगीळ. 3. अनंत काणेकर. 4. गोवी करंदीकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गंगाधर गाडगीळ. पुढील प्रश्न बघा. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. 1. श्रीनिवास विनायक कुलकर्णी. सोन्याचा पिंपळ. 2. राम गणेश गडकरी. सुदाम्याचे पोहे. 3. चिंतामण कोलटकर. आणखी चिमणराव. 4. पुंडलिक बनगरवाडे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रीनिवास विनायक कुलकर्णी. सोन्याचा पिंपळ. पुढचा प्रश्न बघा. तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा. 1. पूर्ण वर्तमान काळ. 2. भविष्यकाळ. 3. भूतकाळ. 4. अपूर्ण वर्तमान काळ. तर याचं बरोबर उत्तर आहे 2. भविष्यकाळ. वाच्य अधिक अर्थ या 2 पदांचा योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. 1. वाच्यार्थ. 2. वाचार्थ. 3. वाच्यर्थ. 4. वाचार्थ. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाच्यार्थ. पुढील प्रश्न बघा. पानसाप्या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. 1. षष्ठी तत्पुरुष. 2. पंचमी तत्पुरुष. 3. सप्तमी तत्पुरुष. 4. तृतीया तत्पुरुष. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सप्तमी तत्पुरुष. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. आपण